नमस्कार, माझे नाव विभा विनायक भद्रे. इयत्ता तिसरी. शाळेचे नाव जी शाळा चौगुले माळी वस्ती. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पूज्य गुरुजन वर्ग, श्रेष्ठ तसेच नागरिक तसेच मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 1857च्या स्वातंत्र्य युद्ध असामान्य शौर्याने तळपणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी मी नम्र विनंती करीत आहे. वाळू तांबे घराण्यात लक्ष्मीबाई यांचा जन्म सन 1835 मध्ये झाला. वडिलांचे नाव मोरोपंत होते. ते पेशवांकडे राहत होते. पेशवांच्या मुलाला त्यांनी तलवारबाजी शिकवली, घोड्यावर स्वारी करणे शिकवली. पण त्या काळात त्यांनी शिकवले, त्याला शिकवून मोठे केले. तर मोठे होऊन पेशवांचा मुलगा खूप मोठा झाला आणि तो सगळ्या देशामध्ये जायचा आणि जिंकूनच परत यायचा. धन्यवाद. जय श्री राम. माळी. माझ्या शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा चौगुले माळी वस्ती. इयत्ता दुसरी. माझ्या भाषणाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पूज्य गुरुजन वर्ग, प्रतिष्ठ नागरिक तसेच बालमित्र व मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जन्म वडील रामजी व माता भीमाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी ते आपल्या मुलावर चांगले संस्कार करायचे व्हावेत म्हणून अध्यक्ष घरात मोठ्या ग्रंथालय संग्रह ही ते पुस्तकं चांगली वाचण्यासाठी आणून देत असत. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे एक पिल्ली व्यक्तिमत्व होता. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांना दिन दिल्याने शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुलगुल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव लक्ष्मी युवराज तोडकर. इयत्ता तिसरी. शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा चौगुले माळी वस्ती. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पूज्य गुरुजन वर्ग, प्रादेशिक नागरिक तसेच बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी मी नम्र विनंती करते. स्त्रियांच्या अंधारा जीवनाला सावित्री उजळले तू, क्रांती ज्योती ज्ञान ज्योती दोन्हींचीही माय तू. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. भारतीय स्त्री शिक्षणाचा जन्मदाता म्हणून ओळखल्या जातात. ज्या काळात स्त्रिया घराबाहेर पडले म्हणजेच पाप समजले जात होते, अशा काळात ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा विडा उचलला. सावित्रीबाईंनी त्यांच्या कार्याला खांद्याला खांदा लावून साथ दिली. सावित्रीबाई प्रथम स्वतः शिक्षण घेतले. त्या मुलींना शिकवू लागल्या. रूढी परंपरागत समजुतीकडून, ग्रासालयाकडून, समाजाकडून त्यांना अनेक अपमान सहन करावे लागले. स्त्री प्रथम शिकली पाहिजे. पुरुषाप्रमाणे न्याय व हक्क मिळालाच पाहिजे. त्याशिवाय समाजाला सुधारणा येऊच शकत नाही. येऊच शकत नाही. करणाऱ्या स्त्रीला वंदन मानून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव विक्रम युवराज तोडकर. माझ्या शाळेचे नाव जी शाळा चौगुले माळी वस्ती. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग येथे बालमित्रांनो व मैत्रिणी, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी 2 शब्द सांगताय. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी चिखल गावी झाला. रत्नागिरी जिल्ह्यात.